अमरावती शहरात वाढती गुन्हेगारी आणि ड्रग्ज तस्करीच्या पार्श्वभूमीवर आता युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे। अलीकडे झालेल्या ड्रग्ज कारवाईनंतर अनेक राजकीय व सामाजिक संघटनांनी चिंता व्यक्त केली असून युवक काँग्रेसने थेट पोलीस प्रशासनाला सवाल करत कठोर कारवाईची मागणी केली आहे। अमरावती शहरात एमडी ड्रग्जसह विविध अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे। शहरातील काही बार आणि पबमध्ये तरुणांना मादक पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याचा गंभीर दावा देखील करण्यात आला। अलीकडे उघडकीस आलेल्या ड्रग्ज कारवाईनंतर शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर करत ड्रग्ज विक्री, अवैध धंदे आणि तस्करीवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। काय सांगाल, काय विषय होता नेमका निवेदनाचा? आज अमरावती विधानसभा युथ काँग्रेस व बडनेरा विधानसभा युथ काँग्रेसच्या वतीने माननीय CP साहेब यांना जी आपल्या इथे MD ड्रग्स बाबतची जी कारवाई झाली त्या कारवाईबाबत आणि शहरातील जी गुन्हेगारी, वाढती गुन्हेगारी आहे, बाल गुन्हेगारी आहे याबाबत निवेदन दिलं। निवेदनाचा मुख्य उद्देश असा होता की एवढ्या मोठ्या प्रमाणात MD ड्रग्स आपल्या अमरावतीत आलेला आहे। यामधून अमरावती हे ड्रग्सचा एक मोठा हब झालेला आहे। या पैशातूनच सरकारने या महानगरपालिकेच्या निवडणुका असो की जिल्हा परिषदच्या निवडणुका असो या लढल्यात का, असा आमच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला होता। कारण की लाखो करोडो रुपये लावून या निवडणुका लढल्या गेल्या, याकरिता हा पैसा आला कुठून यांच्याकडे, तर या अशा अवैध धंद्यातूनच हा पैसा येतो का, अशी आमची एक धारणा झालेली आहे। तुम्हाला माहीतच असेल, मागील काळात आपल्या अमरावतीचे पालकमंत्री माननीय बावनकुळेजी साहेब हे एका क्लबमध्ये गेले होते बैठकीला। त्यांना त्या क्लबची माहिती होती नव्हती हे मला माहीत नाही, पण ते त्या क्लबला काही मिनिटाकरिता बसण्याकरिता गेले होते। आताच 26 जानेवारीला तो क्लब म्हणजे एकीकडे आमचे CP साहेब, नवनियुक्त CP साहेब हे त्या दिवशी सामूहिक शपथ घेतात की शहरातील तंबाखूमुक्त आणि नशामुक्त झाला पाहिजे, अशी 26 जानेवारी यांनी सामूहिक शपथ घेतली होती। परंतु त्याच 26 जानेवारीला रात्रभर तो क्लब सुरू होता। त्या क्लबमध्ये आजही हुक्का पार्लर, पब सारखे प्रकार सुरू आहे। अमरावती शहरात असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्यामुळे यांनी आता नैतिक जबाबदारी घेऊन अमरावती शहरातील हे सगळे गुन्हे बंद करावे आणि अमरावतीला भयमुक्त करावं, अशी आमची आज विनंती। बाहेर जिल्ह्यातून पोलीस नाही, हाच तर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आम्ही साहेबांना सांगितलं की जुन्या काळात सुद्धा आम्ही CP साहेबांना याबाबतची वारंवार माहिती पुरवत होतो, तरीसुद्धा कारवाई ही फक्त दाखवण्यापुरती होते। 1 ग्रॅम 2 ग्रॅमपर्यंतची ही कारवाई होत होती। आज 5-5 किलोचा माल अगर आपल्या शहरात पकडला जात आहे, याचे धागेदुरे कुठपर्यंत लागलेले आहे आणि अमरावती शहरातील यामध्ये काही म्हणजे सफेदपोश लोक याच्यात जुळले आहे का, याचा सुद्धा तपशील माहिती आज पोलीस आयुक्त साहेबांनी घ्यायला हवी, अशी आमची विनंती होती। अमरावती शहरातील कुठेतरी अमरावती शहरातील पोलीस हे कमी पडले असतील, तेव्हाच कुठे दिल्लीसारख्या विभागातून इथे कारवाई झाली आणि अमरावती विभागाला त्याची माहितीसुद्धा राहिली नाही, ही पण हा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अमरावती शहरातील पोलिसांना। युवक काँग्रेसचे म्हणणे आहे की ड्रग्जच्या वाढत्या प्रकरणांमुळे तरुण पिढी भरकटत असून याचा थेट परिणाम सामाजिक सुरक्षेवर व शहराच्या भवितव्यावर होत आहे। याचबरोबर ड्रग्ज प्रकरणात कारवाई करताना अमरावती पोलीस कमी पडत आहे का, असा थेट सवाल युवक काँग्रेसने पोलीस प्रशासनाला केला आहे। तर काय सांगाल, युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलं, काय विषय होता नेमका, काय मागण्या आहे? बघा, आपल्याला कल्पना आहे की हे 2-3 दिवसाअगोदर अमरावती शहरात जो एवढा मोठा 5 किलो, जे यांनी सांगितलं 5 किलो प्रमाणात MD पकडली गेली आहे कोट्यावधींची। म्हणजे आतापर्यंत आपण बघत होतो की पोलिसांची छापेमारी होत होती, 10 ग्राम 15 ग्राम 20 ग्राम यांची सीज करत होते। मात्र आज 5 किलोपर्यंत ड्रग्ज अमरावतीमध्ये पकडले गेले। एवढं मोठं डिलिंग जर अमरावतीत होत आहेत तर याच्यामागे कोणती इंटरस्टेट किंवा इंटरनॅशनल टोळी तर नाही आहे, ही शंका आज प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे। आणि ह्या शहरात आपण बघितलं की बाल गुन्हेगारी वाढलेली आहे। या अंमली पदार्थाच्या अंमलामध्ये कितीतरी गुन्हे घडत आहेत। तर आज हे शहर या नशेखोरीमुळे अत्यंत स्फोटकखोरी झालेलं आहे। तर हे शहर ज्याची गणना एका काळी अत्यंत शांततापूर्ण आणि सांस्कृतिक शहर म्हणत होती, हे शहर वाचवायची आज आपली जबाबदारी आहे। ही जबाबदारी आम्ही स्वीकारून आम्ही आपली जबाबदारी मानून हा विषय घेऊन आज CP साहेबांकडे आलो होतो आणि त्यांना या विषयाचं गांभीर्य काय आहे त्याचा आम्ही आमच्यापर्यंत अवगत करून देण्याचा प्रयत्न केला। ड्रग्ज विरोधात आवाज उठवत युवक काँग्रेसने आता आक्रमक भूमिका घेतली आहे। पोलीस प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेणार
आणि अमरावती शहरातील ड्रग्ज तस्करीवर खरंच आळा बसणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.